देवाभाऊ रुग्णसेवा उपक्रमांतर्गत पोलादपूरसाठी नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण मुंबईतील वर्षा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नातून कालकाई माता सामाजिक संस्थेला ही रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आली असून यामुळे पोलादपूर व परिसरातील रुग्णांना तात्काळ व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे। कार्यक्रमाला विविध मान्यवर व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। अनंत गोळेसह सिद्धेश पवार, मी 24 तास, पोलादपूर। तालुक्यासाठी सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे। आज त्याचं उद्घाटन करण्यात आलं। खरं तर पोलादपूरकरांची बरेच दिवसाची मागणी होती, शासकीय रुग्णवाहिका असतील तरीसुद्धा खाजगी रुग्णवाहिका पोलादपूर तालुक्यात होत्या, पण त्याची अवस्था थोडीशी बिकट झालेली आहे। त्यामुळे आता या प्रसंगी जी मिळालेली रुग्णवाहिका आहे हे खरंच एक वरदान ठरणार आहे। आणि या माध्यमातून ठरत असताना जे काही रुग्ण आपल्या तालुक्यातील असेल, कारण पोलादपूर तालुका तसं म्हटलं तर अतिदुर्गम तालुका आहे आणि दऱ्याखोऱ्यामध्ये वेगवेगळे रुग्ण आजारी पडत असतात, त्यांना ॲम्ब्युलन्सची गरज होती। त्यावेळेला देवाभाऊंची रुग्णवाहिका माननीय आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे। या रुग्णवाहिकेचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल असं आम्हाला वाटतं। आम्ही सगळे या रुग्णसेविकेचा तालुक्यातील जे गरजू लोक आहेत की ज्यांना खरंच इथून हॉस्पिटलला मुंबईला जायचं असेल तर पोलादपूर तालुक्यामध्ये कुठलीही ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसते। त्यासाठी आम्ही ही संस्थेने केलेली एक मागणी होती आणि ती मागणी आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांनी आज पूर्ण केलेली आहे। मी संस्थेच्या वतीनं आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांचं शतशक आभारी आहे की त्यांनी हायवेला लगत हे पोलादपूर शहर आमचं आहे, ग्रामीण तालुका आहे, दुर्गम आहे, डोंगर आहे। अशा वेळेला जर काय एखाद्या आरोग्याच्या दृष्टीने कुठं काही महत्त्वाचं काय इमर्जन्सी लागली तर इकडे ॲम्ब्युलन्सची गरज होती आणि आज ही प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आमची गरज तालुक्याची पूर्ण झालेली आहे। आम्ही आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आणि सर्व आमच्या नगरपंचायतीच्या वतीनं मी प्रवीण भाऊंना धन्यवाद देतो। कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रुग्णवाहिका आज खऱ्या अर्थाने पोलादपूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे आणि निश्चितच ज्या भावनेने या ठिकाणी ही रुग्णवाहिका आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे त्याचा निश्चितच उपयोग पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनतेला निश्चित होईल अशा प्रकारची एक आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनल्सच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील।